सावित्रीमाई यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळायलाच हवा। महिलांना मला हे सांगायचं आहे की आजची पिढी, आजची युवा आपल्या मुलांकडे लक्ष देताना दुर्लक्ष कुठे ना कुठे होऊन जाते। आजकालचं टीव्हीचे चाललेले प्रमाण, आजकालचं मोबाईलचं वाढलेले प्रमाण, त्याच्याकडे बघताना याच्याकडे बघतात पण मुलांकडे लक्ष देत नाही। तर हा एक प्रभाव जो आहे तो पडत जातो आहे। तर मी आजच्या दिवशी महिलांना म्हणते की तुम्ही आपल्या सोबत आपल्या मुलांना पण वेळ द्या। कोणता वेळ तो मुलाचा तर शाळेत गेल्यावर तुम्हाला जो खाली वेळ मिळतो तो वेळ आपल्याला द्या। पण आपण मोबाईलच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून वाईट मार्गाला लागत आहेत। मुलं असो, मुली असो किंवा महिला असो, आपलं बघून आपली मुलं पण तसेच करतात। म्हणून जर आपण जर सुधारलो तर आपली मुलं पण सुधारतील, असं मी आजच्या जागतिक दिनानिमित्त म्हणते आहे की कुठेतरी मला पण वाव आहे त्याची। नारी ही नारी आहे, शक्ती आहे तिच्यामध्ये, त्या शक्तीचा उपयोग तुमच्या कामासाठी, महिला शक्तीकरणासाठी मला एक शक्ती तिने तिचा चांगल्या कामासाठी उपयोग करावा। तिच्यात असलेले तुम्ही एज्युकेशन घेताय, तुम्ही डिग्र्या घेताय, त्या डिग्र्याचा उपयोग तुम्ही फक्त चूल मूल आणि माझ्या नवऱ्याने आणलेला पैसा फक्त तोच माझ्या कामाचा आहे, मी काहीच करू नये हे तुम्ही धोरण काढून टाकावं। आणि आपल्याला असल्या डिग्रीचा उपयोग, तुमच्या कामाचा उपयोग आपल्या नवऱ्याला, आपल्या कुटुंबाला पाहता पाहता त्याचा पण तुम्ही उपयोग करावा। कारण की फॅमिली, माझं कुटुंब हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि जागतिकीकरण आणि हे सगळं करताना तुम्ही आपल्याकडे लक्ष देऊन आपला पैसा कशा पद्धतीने कमवता येईल, करता येईल त्याच्याकडे पण तुम्हाला लक्ष देणं खूप जरुरीचं आहे। कारण 8 मार्च जागतिक महिला दिवस या निमित्त आम्हाला इथे आमंत्रित केलेलं आहे जोगेकर सरांनी। त्यांचे खूप खूप धन्यवाद। म्हणजे आपल्या पायावर उभे राहावे, दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये। जुन्या पिढीमध्ये जो आर्थिक स्तर कमी जरी असला तरी सहज सगळ्या गरजा भागून जायच्या। पण आता काळ बदललेला आहे, महागाई वाढलेली आहे, एज्युकेशन वाढलेलं आहे मुलांचं। स्त्रीला घराच्या बाहेर पडल्याशिवाय म्हणजे पर्याय नाही। आधी स्त्री घरातही राहिली, तिने घर सांभाळलं तरी पुरेसं होतं, कारण एक कर्ता पुरुष कमवायचा आणि पूर्ण कुटुंब सांभाळायचा, मुलांना सांभाळायचा आणि आर्थिक गरजा पण खूप कमी होत्या। पण आता आव्हान आहे की सगळं महागाई वाढलेली आहे, मुलांचा शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे, जिकडे तिकडे आधुनिकीकरण झालेलं आहे। त्यामुळे स्त्रीला उच्च शिक्षण घेऊन, उच्च नोकरी मिळवून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करायचा आहे, आपल्या मुलांना शिकवायचं आहे, आपलं घरही सांभाळायचं आहे आणि या दोन्ही कसरती तिला बॅलन्स ठेवायच्या आहे। म्हणजे हेच नाही की मी फक्त ऑफिसच सांभाळणार, घराकडे दुर्लक्ष करेल किंवा घरच सांभाळेल, ऑफिसकडे दुर्लक्ष, असं न करता तिला दोन्हीही बाजू तिला समानतेने सांभाळायच्या आहे। हे समानीकरण टिकवून ठेवणं हे तिच्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान आहे। सावित्रीबाई फुले त्यांच्यामुळे जसं आम्हाला जे शिक्षण लाभलेलं आहे आता आणि एक पदावर आता आम्ही आहोत आणि त्यांच्याचमुळे आज सन्मान जे आम्हाला भेटत आहे ते एक त्यांच्याचमुळे आहे। आणि खरोखर आमची मनातून इच्छा आहे की आधी कसं आम्ही बस ते एज्युकेशनही आम्हाला एवढं म्हणजे कोणी लक्ष देत नव्हता की नारीला एज्युकेशन भेटला पाहिजे, ते बस ते मूल आणि चूलपर्यंतच ते जे सीमा बांधलेली होती ते सावित्रीमाईमुळे आम्हाला बाहेर निघायला भेटला। आम्ही म्हणजे आज त्यांचे खरोखर इतके आभारी आहो की सावित्रीमाई यांना भारतरत्न मिळायला हवा का? तर हो, निश्चितच सावित्रीमाई यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळायलाच हवा। असंख्य स्त्रिया ज्या मोठमोठ्या पदावर कार्यरत आहे त्या फक्त माझ्या माईमुळे। तेव्हा त्यांच्या कार्याचा गौरव होण्यासाठी आणि त्यांचे पती जे त्यांना सांगायचे की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाती उद्धारी, तर त्या उद्धारकर्तीला निश्चितच भारतरत्न हा पुरस्कार मिळावा। आणि त्यासाठी मी मनातून राज्य सरकारला, भारत सरकारला विनंती करते की माझ्या माईला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा। माझ्या